बेडकिहाळ दसरा महोत्सवाच्या पूर्वसंध्येला नागरिकांना मोठी भेट, 12 लाखांचा सीसी रस्ता पूर्ण. बेडकिहाळ गावातील प्रसिद्ध दसरा महोत्सव 22 सप्टेंबरपासून प्रारंभ होत असून दसरा चौक ते बाजारपेठ शिवाजी चौक पुढे जुना बसस्थानक पर्यंतच्या रस्त्यासाठी व्यंकटेश्वर साखर कारखान्याच्या विकास फंडातून 12 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. या रस्त्याचे सीसी रस्ता काम गेल्या आठवड्यापासून वेगाने सुरू असून सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. या रस्त्याचा शुभारंभ कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप महाडिक, ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले, युवा नेते दत्तकुमार पाटील, सुप्रिया पाटील, शंकर पाटील, राहुल मेहता तसेच ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला होता. दसऱ्याच्या अगोदर गावातील प्रमुख रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे. या रस्त्याचे काम कॉन्ट्रॅक्टर सरताज पठाण यांनी विशेष लक्ष घालून पूर्ण केले आहे. गोरक्षक मालामाल, शेतकरी कंगाल, गौशाळांनीही झटकली जबाबदारी. रयत क्रांती संघटनेचे सागर खोत थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यावर. गौहत्या बंदी कायद्यानंतर बोगस गौरक्षकांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. आज गोठ्यातील भाकड जनावरं गोठ्यात बांधून ठेवणं शेतकऱ्यांना परवडण्याचं झाले आहे, तर बारके पाडे गौशाळेत न पाठवण्याचा सल्ला शेतकऱ्यांना मिळत आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांना कोणकोणत्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे हे प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडूनच जाणून घेण्यासाठी व ती वस्तुस्थिती सर्वांना समजावी यासाठी रयत क्रांती संघटनेचे सागर खोत थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यावरती जाऊन पोचले आहेत. येणाऱ्या कालखंडात गौरक्षक कायद्यात आवश्यक बदल होणे गरजेचे आहे, अन्यथा अगोदर कर्जात बुडालेले शेतकऱ्यांना दूध व्यवसायही बंद करावा लागेल. पुन्हा हा जर्सी गाय म्हैस व्यापार सुरळीत करावा, अन्यथा शेतकरी मोठं बंड करून उठतील, असा इशारा सागर खोत यांनी दिला आहे. गोशाळांच्या माध्यमातून जनावरांची तस्करी सुरू असल्याचा सदाभाऊ खोतांचा आरोप. शेतकऱ्यांच्या जनावरांची मोठ्या प्रमाणात तस्करी गोशाळांच्या माध्यमातून होत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. सरकार या प्रकाराकडे डोळेझाक करत असून गोतस्करांच्या पाठीशी उभे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी कागल येथे गोरक्षकांनी पकडलेल्या 14 गायी सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथील महावीर गोशाळेत पोलिसांनी जमा केल्या होत्या. त्यानंतर न्यायालयाने निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार गायींच्या सांभाळासाठीचा खर्च शेतकऱ्याने गोशाळेला अदा करायचा होता. शेतकऱ्याने 1,46,000 रुपये भरून गायी ताब्यात घेण्याची मागणी केली. मात्र त्या गायी गोशाळेत उपलब्धच नसून त्यांची अगोदरच विल्हेवाट लावण्यात आल्याचे समोर आले. यावरून शेतकऱ्यांची जनावरे ताब्यात घेऊन तस्करी करणारे मोठे रॅकेट राज्यात कार्यरत असल्याचे उघड झाल्याचा आरोप खोत यांनी केला. दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्र्यांनी या प्रश्नात हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही खोत यांनी दिला. पार्श्वनाथ क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेस 1,08,00,000 रुपयांवर नफा, सौ सुजाता खोत यांचं प्रतिपादन. बेडकिहाळ शमनेवाडी तालुका चिकोडी येथील पार्श्वनाथ क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेची 23वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे राजकुमार खोत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कन्नड नाड गीताने सभेला सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुदर्शन खोत, उपाध्यक्ष आरबी खोत, बाबासाहेब खोत, शमनेवाडी क्रेडिट सौहार्दचे संस्थापक अध्यक्ष PKPS जयकुमार खोत, जितेश खोत हे स्वागत प्रास्ताविक उपाध्यक्ष अण्णासाहेब भेंडवाडे यांनी करून संस्था स्थापनेपासून आजपर्यंत झालेली प्रगती सांगून आढावा घेतला. यावेळी 10वी-12वीत गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं. त्या प्रमुख पाहुण्यांसह मान्यवर यांचा सत्कारही करण्यात आला. अहवाल वाचन माजी जिल्हा पंचायत सदस्य संचालिका सौ सुजाता खोत यांनी केलं. अहवाल वाचन करून अहवाल सालात एकूण सभासद 1021, भागभांडवल 38,51,000, निधी 7,09,83,000, ठेवी 33,31,20,000 असून आतापर्यंत वाहन कर्ज, गृहकर्ज, सभासद कर्ज म्हणून 30,55,81,000 रुपये कर्ज देण्यात आलं. अहवाल सालात खर्च वजा करून संस्थेचे 1,08,00,000 रुपये निव्वळ नफा झाला असल्याचं सांगितलं. लाभ हानी आडवं पत्रक वाचन मुख्य कार्यनिहाय वृषभ वाजे यांनी केलं, तर अंदाजपत्रक व लाभ विभागणी पत्रक वाचन कर्मचारी श्रेया कोगनोळे यांनी केलं. यावेळी अध्यक्ष राजकुमार खोत, सुदर्शन खोत, आरबी खोत, संग्राम घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी संचालक पद्माकर खोत, बाहुबली शिलगुप्पे, मोहन सुखसारे, महावीर कुगे, शिवण्णा गावडे, अभय हेरगे, बाबासाहेब हानिमनाळे, भरत सोमन खोत, राजकुमार धनगौड, संचालिका प्राची नारे यांच्यासह उदयकुमार खोत, विकी खोत, दीपक खोत, सचिन खोत, अभय खोत, सुभाष पाटील, सम्मेद खोत, कुमार बेडगे, भाऊसाहेब खोत यांच्यासह कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. रताळी गाड्यांना अडवण्यावरून शेतकऱ्यांचा आक्रोश. शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आक्रोश फुटला आहे.
मुंबई मार्केट यार्डाकडे जाणाऱ्या वताळी गाड्या कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील सांगावा परिसरात अडवून जबरदस्तीने पावती केली पाहिजे अशी मागणी केली। या प्रकारामुळे शेतकरी संतप्त झाले असून शासनाविरुद्ध तीव्र रोष व्यक्त केला जात आहे। या प्रसंगी शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील घटनास्थळी धावून घेऊन पोहोचले। त्यांनी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना थेट जाब विचारला, शेतकऱ्यांच्या गाड्या अडवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? जर तुमच्याकडे शासनाचा लिखित आदेश असेल तर दाखवा, अन्यथा जबरदस्ती थांबवा। त्यांच्या या थेट प्रश्नामुळे कर्मचाऱ्यांचीही पंचायत झाली। शेतकऱ्यांचा रोष यावेळी अधिकच उफाळून आला। त्यांनी तक्रार मांडली की रताळीचे दर कोसळलेले आहेत, शेतकऱ्यांना आधीच तोटा सहन करावा लागत आहे, त्यात आणखी पावत्यांच्या नावाखाली लूट होत आहे। आम्ही माल मुंबईला विकायला देतो, तर मग कोल्हापूर बाजार समितीचा यात काय संबंध? आम्हाला कोल्हापूरला पावती करण्यास भाग पाडणे म्हणजे आमच्या हक्कांवर गदा आहे। या प्रकारामुळे शेतकरी व बाजार समिती कर्मचारी यांच्यात तणाव निर्माण झाला। काही वेळ वातावरण चिघळण्याची शक्यताही निर्माण झाली होती। शेतकऱ्यांच्या अडचणींचे गांभीर्य। गेल्या काही दिवसांपासून रताळीचे दर पडत आहेत। शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही न मिळाल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। त्यात वाहतुकीचा खर्च, बाजार समित्यांचे कर, वसुली अशा दबावामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढत चालला आहे। शासनाची जबाबदारी। शेतकऱ्यांचा ठाम आग्रह आहे की माल विक्री जिथे होते तिथेच पावती काढली जावी, अन्यथा शेतकरी दुहेरी वसुलीच्या जाळ्यात अडकतात। बाजार समित्या स्वतःचं वर्चस्व गाजवण्यासाठी गाड्या अडवतात, ही शेतकऱ्यांची गंभीर तक्रार आहे। या प्रश्नावर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे। सैनिक मळिकवाड येथे ओमकार नवरात्र उत्सव मंडळात श्री दुर्गामाता देवीचे आगमन 23 वर्षांची परंपरा। मळिकवाड तालुका चिकोडी येथील शारदीय नवरात्रीच्या पावन निमित्ताने ओमकार नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने श्री दुर्गामाता देवीचे आगमन मोठ्या उत्साहात पार पडले। या धार्मिक परंपरेला यंदा 23 वर्ष पूर्ण होत असून गावकऱ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण आहे। गावात मंगलध्वनी, ढोल ताशांचा गजर आणि महिलांच्या पारंपरिक वेशभूषेत देवीची प्रतिमा भक्तिभावाने आणण्यात आली। जय माता दीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। यावेळी महिलांनी पारंपरिक घटस्थापना करून देवीचे स्वागत केले। गावातील सर्व वयोगटातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून आगमन सोहळा भक्तिभावाने पार पडला। नवरात्रीच्या काळात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा अर्चा, भजन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे। या आगमनामुळे संपूर्ण मळिकवाड गाव भक्तिमय वातावरणात रंगून गेले आहे। मळिकवाड येथील रयत क्रेडिट सौहार्द संघाला 7,85,893 रुपयांचा नफा मिळाला असून ग्रामीण भागात सभासदांना उच्चांकी 25% लाभांश देणार असल्याचे अध्यक्ष भाऊसाहेब कुडचे यांनी सांगितले। ते संघाच्या 16व्या वार्षिक सभेत अध्यस्थानावरून बोलत होते। प्रारंभी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन झाले। संचालक संजय कट्टीकर यांनी स्वागत केले। संस्थेचे मुख्य कार्यनिर्वाहक प्रशांत मठपती अहवाल वाचनात म्हणाले, संस्थेचे सभासद 728, शेअर भांडवल 7,19,550, राखीव व इतर निधी 90,77,207, ठेवी 9,47,18,337, कर्ज वितरण 7,23,55,167, बँक ठेव गुंतवणूक 2,92,81,514 रुपये, तर सोने तारण कर्ज 13% असून वडगोल व केरोळ शाखा देखील प्रगतीपथावर आहेत। काशीनाथ कोडचे यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला। यावेळी संचालक उमेश मठपती, शिक्षक मिरसाब सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले। सभेस उपाध्यक्ष बाळू पाटील, संचालक पुंडलिक खोत, आप्पासो नाईक, आनंद पाटील, सुभाष खोत, प्रमोद टाकमारे, कुमार जाधव, जयश्री पाटील, अश्विनी कर्जगे, अलगाऊन पाटील, तौसिफ बेलकोडे, ज्योतिगौडा पाटील, रावसाहेब धनवडे आदी उपस्थित होते। प्रास्ताविक वैभव खोत यांनी केले, तर रामगौंडा खोत यांनी सूत्रसंचालन केले।